आजही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 396 वर्ष झालेत महाराजांचा जन्माला येऊन. 396 वर्ष. काय अशी या नावामध्ये ताकद असेल, काय असं यांनी कमवलं असेल, विचार करा. नावाचा विचार केला तर नाव फक्त 3 अक्षराचं आहे. शी, वा आणि जी. फक्त 3 अक्षराचं नाव आहे. पण नावाच्या मागचं चरित्र जर आपण पाहिलं तर ते हिमालयासारखं उंचीच आहे. नावाच्या मागचं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर तेवढ्या ताकदीचं आहे, तेवढ्या उंचीचं आहे. ते नाव धारण करणारे सामान्य नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अर्थच बघा. शी, वा, जी. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, आणि जी म्हणजे जिजाऊचे पुत्र विठाल. दीन दुबळ्याच्या हक्कासाठी, सर्वसामान्याच्या हक्कासाठी, गोरगरिबाच्या हक्कासाठी, आया बहिणींच्या आबरूच्या रक्षणाकरता, मराठी माणसाच्या स्वातंत्र्य करता ज्या राजाने आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळलं त्या राजाचं नाव म्हणजे शिवाजी महाराज आहे. शिवाजी हा शब्द उलटा वाचून बघा काय अर्थ होतो. शी, वा, जी. उलटा काय होतो? जीवाशी. आयुष्यभर ज्यांनी आपलं जीवन तृणवत मानून, आणि मग संपूर्ण अभंग बघा. हा संपूर्ण अभंग मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपल्याला बघता येईल. लाताडीला संसार, आपल्या प्रपंचाला लात मारली. स्वतः करता जगले नाही जगले. स्वतः करता थोडा सुद्धा वेळ नव्हता राजांना. आणि जगाच्या पाठीवरती असा एकच राजा आहे ज्यांनी स्वतः करता महल उभे केले नाहीत, ज्यांनी स्वतः करता राजवाडे उभे केले नाहीत, ज्यांनी स्वतः करता घर बांधले नाहीत. समाजाकरता, समाजाच्या रक्षणाकरता, स्वराज्याकरता उभा आयुष्य निर्छावर करून टाकलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गेले 400 वर्षापासून इतिहासाच्या पानावरती, मराठी माणसाच्या मनावरती आणि श्वासाच्या विश्वासाच्या प्रमाणावरती आजही ते खरे उतरतायत. आजही ते विश्वासाने ठामपणे उभेत. कारण जगाच्या पाठीवरती असा राजा पुन्हा होणे नाही. विठाला लाता डिला संसार, जन तन धन केले तृणाही समान. सर्व काही तुको छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय ही आपल्याकरता एक अभिमानाची गोष्ट आहे. आपली ही परंपरा आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये जयंती साजरी होते हा विषय नाही, तर संपूर्ण जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. जगभरामध्ये हिंदूच जयंती साजरी करतो असं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा संपूर्ण समाज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करते. असं राजाचं काय कर्तृत्व होतं. इतिहासामध्ये राजे भरपूर झाले, राजे काही कमी झाले नाही. पण अशा राजांसारखा चारित्र्य संपन्न आणि सर्वसामान्याची कवना ऐकणारा असा राजा झाला नाही. आणि म्हणून सर्व राजांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज एक आगळी वेगळी राजे होते. विठाला. आणि सर्वांनी वर्णन केलंय शिवजयंती साजरी करायची म्हणजे फक्त आणि फक्त पुतळ्यांना हार घालायचे आणि जय शिवराय ते तर आपण म्हणलं पाहिजे. जय शिवराय, जय शिवाजी, जय भवानी म्हणून शिवजयंती साजरी होत नाही. मग त्या राजांनी ज्या विचाराची शिकवण तुम्हा मला दिली, राजा जसा वागला त्या आचरणाने, त्या विचाराने आम्ही जर वागलो तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही खरी शिवजयंती आहे. खरी शिवजयंती आहे माझी. आणि तसं वागलं पाहिजे. माझा राजा जन्माला आला तो काय काळ सामान्य नव्हता. आणि विशेष का वाटतं माझ्या राजांचं, कारण एखाद्या राजाच्या पोटी जन्माला आला असता तर सहज राजा झाला असता, त्याच्यात काही नवल नव्हतं. पण माझ्या राजांनी शून्यातून स्वराज्य उभं केलंय. आणि काय झिजले ते, काय गमवलंय त्यांनी, ही आपण फक्त वाचतो. छत्रपती शिवाजी महाराज ऐकणं सोपं आहे, छत्रपती शिवाजी महाराज वाचणं सोपं आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज अनुभवणं मात्र खूप अवघड आहे. खूप अवघड.
एवढ्या लढाया लढल्या, एवढं सर्व काही केलं, एवढे मावळे सोबत होते, एक एक मावळा एका लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गमवला. कमी दुःख होतं का? एवढं सर्व काही गमवून हे स्वराज्य तुमच्या आमच्या पदरामध्ये शिवाजी महाराजांनी टाकलंय. ते कशा करता टाकलंय? तर माझा मावळा, माझी ही जनता सुखाने आनंदाने जगल, मतभेद दूर होतील, माझ्या राज्यामध्ये आया भगिनी सुरक्षित राहतील, माझ्या राज्यामध्ये कोणत्या गरीबावर अन्याय होणार नाही, हे माझ्या राजांचं स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नावरती जर महाराष्ट्र खरा उतरत असेल तर ती खरी शिवजयंती आहे बेटाला. ती खरी माझ्या राजांकरता शिवजयंती आहे. आणि म्हणून छत्रपतींचे विचार आत्मसात करणं, त्या विचाराने चालणं, ही खरी त्यांना समर्पित भावना आहे आपली. आणि मग छत्रपतींचं स्वराज्य म्हणजे फक्त महाराष्ट्रपुरतं मर्यादित नाही. माझ्या महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना काय विचारात घ्या तुम्ही. काय संकल्पना होती राजाची? फक्त 19 फेब्रुवारी आली की झेंडे फडकवायचे, गाड्यांवरती झेंडे लावायचे, कपाळावरती गुलाल लावायचा, कपाळावरती टिके लावायचे, आणि पूर्ण वर्षभर मग कपाळावर कोणताच गण लावायचा? बोला बोला, लावायचा? गाड्यावरती स्टिकर लावायचे. 19 फेब्रुवारी जगात भारी, आणि बाकीचे 364 दिवस आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची श्रद्धांजली वाहायची. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्याचे संकल्पना काय होती तर काही मी सांगतो. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावला तर ते हात कापला जाईल. आणि असं जिथं आहे ते स्वराज्य. आया भगिनींकडे वाकड्या नजरेने जो बघल त्याचे डोळे काढले जातील. हे जिथं आहे ते स्वराज्य. मग ते महाराष्ट्रच असला पाहिजे असा काही नाही, मग ती दुबई असली तरी काही हरकत नाही. आज आमच्या देशामध्ये, आमच्या राष्ट्रामध्ये एखाद्या आया बहिणींची अब्रू खुशाल लुटली जाते, आणि कितीतरी वर्ष आम्हाला न्याय मिळवण्याकरता झटावं लागतं, न्याय मिळत नाही. मग विचार करा, हा त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचा चौरंगा केला? विठ्ठल आहे तो महाराष्ट्र. पण माझे छत्रपती शिवाजी महाराज कोणाला समजले असतील तर तुम्ही जा तिकडे दुबईमध्ये. जर एखाद्या नराधमाने एखाद्या आई भगिनीकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तर दुबईमध्ये, त्या सौदी अरेबियामध्ये त्या नराधमाला चौकामध्ये फाशी दिली जाते, जेसीपीला लटकून. मग छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रातले असून महाराष्ट्राला जास्त कळाले की त्या सौदी अरेबियाला जास्त कळाले? कोणाला कळाले जास्त? 19 फेब्रुवारीला जयंती साजरी करून काही होत नाही बाबा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आम्ही बलवान झालो का, हे महत्वाचं आहे बेटाला. आणि म्हणून आपण जयंती साजरी केली पाहिजे. आपलं दैवत आहे ते, आपला अभिमान आहे, आपला श्वास आहे, आपला ध्यास आहे, आपला विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे. पण जयंती साजरी करत असताना कधीतरी अंतर्मनामध्ये आपण हे केलं पाहिजे की बाबा, छत्रपतींच्या विचारांसोबत आपण चालतोय का कुठं दगाबाजी करतोय महाराजांसोबत? छत्रपतीच्या शूरमर्दानो शूरमर्दानो होऊ नका बेमान, होऊ नका बेमान, तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. छत्रपतीच्या शिवमर्दानो शूरमर्दानो, छत्रपतीच्या शूरमर्दानो होऊ नका बेमान, होऊ नका
शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आणि म्हणून ठेवा जरासे भान. म्हणून मला एकच म्हणायचंय, आपण राजाचे कोण आहेत? वारसदार आहेत. राजाचे कोण आहेत? वारसदार. आणि जी वाडवडिलांची संपत्ती आहे ती कोणाच्या हक्कावर लागत असते? कोणाच्या हक्कावर? कोणाकडे ते चालून? वारसाकडे. असंच आहे ना, वारसाकडे. मग आम्ही बाकी सगळे हक्क घेतो, विचाराचे हक्क का सोडून देतो? असंच आहे. बाप माळकरी असतो, चांगली वारी करतो, 2 पोरं असतात, आणि बापाच्या मालकी हक्का करता भांडणं करतात. कोणत्या? वारीच्या की जमिनीच्या? वारीच्या हक्काचं काही देणं घेणं नाही. जमिनीचा हक्क पाहिजे आम्हाला. आम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गौरव करायचा आहे, केला पाहिजे. पण त्याच्याबरोबर राजांच्या आचरणाचाही गौरव आपल्याला करता आला पाहिजे. राजांच्या विचाराचा सुद्धा गौरव करता आला पाहिजे. आणि आपली जी आज हानी होतीये, आज मराठी माणूस जो मागे, मराठी माणूस म्हणजे फक्त मी मराठा समाज म्हणत नाही, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. पंजाब हा प्रांत पंजाब म्हणून ओळखला जातो, तसा महाराष्ट्र हा प्रांत मराठा म्हणून ओळखला जातो. बेटालो बेटालो बेटा. आणि महाराष्ट्रातला संपूर्ण जनमानस हा कोण आहे? मराठा आहे. मग ते कोणत्याही जातीतला असू द्या. छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत हे बाहेरच्या लोकांना कळाले, पण आपल्याला कळाले नाही. इंग्रजाचा शेवटचा जनरल फिलिप फॅशन नावाचा एक व्यक्ती होता, शेवटच्या काळामध्ये आला आणि त्याने विचार केला की संपूर्ण भारत देशावरती एवढा मोठा हा भूभाग, आणि या भूभागावरती आपल्या इंग्रजांनी, आपल्या सैनिकांनी कसं काय राज्य केलं? एवढा मोठा हा प्रदेश, एवढा मोठा हा भूभाग, आणि कसं काय राज्य करू शकतात एवढ्या याच्यावरती? आणि त्यांनी हिस्ट्री वाचण्याकरता सुरुवात केली. संपूर्ण भारताची सर्व हिस्ट्री वाचली. जेवढे काही राजे झाले होते भारतामध्ये तेवढ्या राज्यांची हिस्ट्री वाचली. आणि तेवढ्या राज्यांची हिस्ट्री वाचल्यानंतर 5000 राजे त्यांनी वाचले. आणि 5000 राज्ये वाचल्यानंतर त्यांनी स्वतः लिहून टाकले. स्वतः कोणत्या? आर्मीज इंडिया या पुस्तकामध्ये. फिलिप फॅशन नावाचा व्यक्ती आर्मीज इंडिया या त्याच्या स्वतःच्या पुस्तकामध्ये तो लिहून ठेवतो की मी 5000 राज्य वाचले भारतातले, त्याच्यामधले फक्त मला 3च प्रभावी करू शकले. एक 3ऱ्या क्रमांकाला अकबर सांगितला, 2ऱ्या क्रमांकाला सांगितले पंजाबचे आपले शिखांचे गुरु रणजीत सिंग, आणि 1ल्या क्रमांकाला नाव घेता ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. हे फक्त मला प्रभावी करू शकले 3च. आणि असा राजा या राष्ट्रामध्ये जन्माला आला तरी सुद्धा इंग्रजांनी राज्य केलं, तरी सुद्धा प्रभावी करू शकले. का छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभावी केलंय? तर तो पुढे लिहितो, हा एकमेव असा राजा होता ज्या राजांनी, बाकी सर्व राजांचं काय मला माहित नाही, पण हा एकमेव असा राजा होता या राजांनी सैनिकाच्या पोटाचा विचार केलाय. कशाचा? पोटाचा. 2 टाइमचं अन्न त्याच्या सैनिकाला मिळालं पाहिजे याच्याकरता धडपड होती. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावाल तर हात कलम केले जातील या विचाराचा तो राजा होता. आणि प्रभावी केलेलं जीवन. नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा लिहितात, इंग्रजांनी जेव्हा
नजर कैदेमध्ये ठेवलं होतं सुभाषचंद्र बोसांना, आणि जेव्हा त्या नजर कैदेतून नेताजी सुभाषचंद्र बोस सुटले आणि जपानला गेले, जपानला गेल्यानंतर नेताजींना विचारलं इंग्रजाच्या कैदेतून तुम्ही कसे काय सुटले, तर नेताजी सुभाषचंद्र बोस त्या जपानी पत्रकाराला सांगतात, कारण मी माझ्या देशातल्या छत्रपती शिवाजी महाराजांना वाचलेलंय आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या कैदेतून सुटलोय. जेव्हा जेव्हा आम्ही संकटामध्ये तेव्हा तेव्हा आम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असू तर ते संकट आम्हाला काही वाटणारे नाही. कोणता प्रसंग घेतला असेल नेताजी सुभाषचंद्र बोसांनी? बोला कोणता? आपण वाचला नाही इतिहास? कोणता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून कोणता प्रसंग घेतला असेल? वा, आग्र्यातून जी सुटका झाली आहे, कोणाच्या हातावर तुरी देऊन? औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन. हे मोठे मोठे ज्यांना आपण मानतोय, भगत सिंग सुद्धा जाताना म्हणतोय मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, ये चोला पहन शिवाजी अपने जान पे खेला. हे सर्व काही जे म्हणतायत ना, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानलेलं होतं. नुसतं त्यांचे नावाला मिरवत नव्हते वारसदार म्हणून, आणि आम्ही स्वतःला वारसदार म्हणतो आणि एकही गुण घेतला नाही, हे सांगण्याची गरज आहे. गाडीवरती छत्रपती शिवाजी महाराज असतात, गाडी हायवेने चाललेली असते आणि गाडीवरती झेंडा लावलेला असतो भगवा, हा, आणि गाडी रस्त्याने चालता चालता शेजारच्या कडला जर एखादी पोरगी दिसली तर सहज कुठं जाते बट? आमचं बोट कुठं जातं? त्या बटनावर जातं. आणि आम्ही कोणाची मावळेत? शिवाजी महाराजांची मावळेत की डोमकावळेत? मग आम्ही नुसतं फोटो लावून आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे होऊ शकत नाही. महाराजांचे विचार जीवनामध्ये स्वीकारावे लागतील. विठाला विठाल. मोठे मोठे व्हिएतनाम सारखा देश अमेरिकेसारख्या राष्ट्राला हरू शकतो, त्यांना सुद्धा विचारलं बाबा तुम्ही काय एवढं, काय तुमच्याकडे असं बळ होतं? काही नाही म्हणे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमिकावा वापरला. हे घ्यायचंय आम्हाला त्यांच्यापासून, एक 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 मुद्दा असा बारकाईचा आहे. आणि मग शिवजयंती साजरी करायची आहे, पण अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचे काय काय गुण आहेत ते गुण आम्हाला घेता आले पाहिजे, तिथून घेता आले पाहिजेत, तर छत्रपती शिवाजी महाराजांना जास्त आनंद वाटेल. मी सांगितलोय, होऊ नका बैमान, छत्रपतीच्या शूरमर्दान, होऊ नका बैमान. आज सर्व समाज पुढे गेलेत, फक्त मराठी माणूस तेवढा मागे राहिलाय. का? कारण आम्ही आमचा इतिहास विसरलाय बाबा. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून तुकोबाराय सुद्धा आजच्या अभंगामध्ये सांगतायत, बाबा शून्यातून पुढे जा, शून्यातून मोठे व्हा, पण तुम्ही बलवान व्हा. बलवानाशिवाय इथं किंमत नाही, इथं बलवान व्यक्तींनाच किंमत आहे. तुकोबाराय सुद्धा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.